कालाष्टमीला भगवान शिवाच्या शिवलिंगावर करा हे उपाय। कालभैरव अष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख शांती राहते। 21 बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि भगवान शिवाला आणि कालभैरवाला आपल्या मनातील कामना सांगावी। यामुळे आपली प्रत्येक कामना पूर्ण होते। भगवान शंकराच्या शिवलिंगावर तीळ आणि मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने आपले शत्रू परेशान करत असेल तर ते दूर होतील। जर आपण कर्जामध्ये बुडालेलो असेल तर ओम ऋणमुक्तेश्वराय नमः या मंत्राचा भैरव मंदिरात जाऊन जप करावा। आपल्या घरातील सर्व संकटांना दूर करण्यासाठी 125 ग्रॅम तीळ, 125 ग्रॅम काळी उडद आणि 11 रुपये घेऊन आणि 1.25 मीटर काळ्या कपड्यामध्ये बांधून ते भैरवनाथ मंदिरात ठेवून यावे आणि 33 अगरबत्ती भैरव मंदिरात जाळायच्या आहेत आणि तेलाचा दिवा जाळायचा आहेत। असे केल्याने हळूहळू आपले सर्व कष्ट दूर होतील आणि घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर होईल। कालभैरव अष्टमीच्या दिवशी 21 बेलपत्रावर बेलपत्राच्या मधल्या पानावर एक बिंदी ठेवायची आहेत। असे 21 बेलपत्रावर बिंदी ठेवायची आहेत आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते बेलपत्र समर्पित करायचे आहेत। आपला बिझनेस, व्यापार, नोकरीमध्ये बदल बघायला मिळेल। अष्टमीला एक बेलपत्र आणि 3 शमीपत्र अशोक सुंदरीचा स्पर्श करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक वेळेस समर्पित करून बघावे। कालभैरव मंदिरामध्ये दीप लावल्याने आणि जिलेबीचा नैवेद्य ठेवल्याने देवांचे देव महादेव अतिप्रसन्न होतात आणि कालभैरव आपल्या भक्तांची अकाल मृत्यूपासून सुरक्षा करतात। जर एखाद्या स्त्रीचा पती दिवस रात्र दारूच्या नशेमध्ये पडलेला राहत असेल तर भैरव अष्टमीच्या दिवशी मधामध्ये लाल चंदन आणि पिवळे चंदन एकत्र करून भगवान शिवाला अर्पण करावे। त्या व्यक्तीची दारूची नशा सुटते आणि त्याच्या कुटुंबावर प्रेम निर्माण होते। कालभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी भगवान शिवाच्या मंदिरात तिळाचा दिवा जाळावा। मान्यतेनुसार कालभैरवाची पूजा रात्री केली जाते। कालभैरव अष्टमीच्या दिवशी सायंकाळी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा करावी आणि प्रसादामध्ये जिलेबी, उडदाची डाळ, पान, नारळ अर्पण करावे आणि आपल्या सगळ्या चुकांसाठी क्षमा मागावी। प्रसादाचा काही हिस्सा काळ्या कुत्र्याला जरूर टाकावा, त्यामुळे आपल्या सगळ्या चुका माफ होतात। भैरव अष्टमीच्या दिवशी भैरव बाबाला निंबूची माळ किंवा 5 निंबू अर्पण केल्याने निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि सुख समृद्धी येते। मोहरीच्या तेलाचा 4 मुखी दिवा लावल्याने निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि सर्व दिशांना भगवान भैरव बाबा रक्षा करतात। भैरव बाबाचे वाहन कुत्र्याला मोहरीच्या तेलाची रोटी, दही लावून द्यावी। नोकरी व्यवसायामध्ये समस्या येत नाही। कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी द्यावी। हा उपाय केल्याने शनिदेवही कालभैरवासोबत खुश होतात। हा उपाय करण्यासाठी जर तुम्हाला काळा कुत्रा मिळत नसेल तर दुसऱ्या कुत्र्याला ब्रेड द्या। घरात काही अडचण असेल तर कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव समोर 33 अगरबत्ती लावा। असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात। कालाष्टमीच्या दिवसापासून पुढील 40 दिवसासाठी कालभैरव भगवानाच्या मंदिरात जावे। भगवान कालभैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। ह्या नियमाला चालीसा म्हणतात। वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवाची यथासांग पूजा करा आणि कालभैरव मंदिरात जाऊन काळी उडद डाळ, काळे तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। ह्यामुळे ग्रहदोष दूर होतील आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही। ह्या दिवशी ओम भैरवाय नमः ह्या मंत्राचा जप करा आणि कालभैरव अष्टक पठण करा। असं केल्याने तुमच्यावर भूतबाधा किंवा इतर वाईट शक्तींचं वर्चस्व असेल तर ते नाहीसा होईल। कालाष्टमीच्या दिवशी भोलेनाथांच्या भैरव रूपाची पूजा करावी। वारंवार वाहन अपघात होत असेल, भैरवनाथांना पंचामृताचा अभिषेक करावा। त्यामुळे दुर्घटनेची शक्यता दूर होते व कठीणातील कठीण रोगाचे सुद्धा निवारण होते। धनसंपदेच्या प्राप्तीसाठी कालाष्टमीच्या दिवशी भैरवनाथास पांढरा फेटा घालून पांढऱ्या मिठाईचा प्रसाद दाखवल्याने अतुलनीय धनसंपदा प्राप्त होते।
या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय मंत्राच्या 7 माळांचा जप केल्याने सर्वत्र रक्षण होते. खटल्यामध्ये विजय प्राप्त होऊन शत्रू शांत होतात. जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर कालभैरवनाथांची पूजा केल्यास सर्व दोषांचे निवारण होते. राहू केतूच्या शांतीसाठी सुद्धा भैरव पूजा लाभदायी ठरते. कालभैरव पूजाने आपल्यावर कोणत्याही काळ्या जादूचा परिणाम होणार नाही. जर अशी काही समस्या असली तरी लवकरच त्यातून सुटका होते. कालभैरव हे महादेवांचे रुद्र अवतार असून हे मुख्य क्षत्रपाल दैवत आहे. भैरवनाथ हे मुख्य न्यायप्रद दैवत असून त्यांना खोटेपणा अजिबात चालत नाही. हे मुख्य कोतवाल दैवत आहे. कालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी जर कोणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांना दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात. श्री कालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्ध जलधाराचा अभिषेक अतिशय प्रिय आहे. श्री कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटणी, खांद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. तथा भैरवनाथाच्या सेवेची कालभैरव अष्टक स्तोत्राचेही पठण केले जाते. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व शक्तिशाली आहे. श्री कालभैरव अष्टक स्तोत्राच्या नित्य सेवेत दररोज 11 वेळेस श्रवण पठण करावे. नित्य नियमित श्रवण पठणाने विशाल कीर्ती प्राप्त होते. काशी क्षेत्र वास करून पुण्य आयोजित करण्याचा लाभ होतो. धर्मनीतीने वागण्याची बुद्धी, धैर्य तथा प्रतिकूल परिस्थितीत निर्माण होते. सर्व प्रकारच्या शोकांचा, मोहांचा, दुःखांचा, दैन्याचा, लोभाचा, कोपाचा नाश होतो. श्री कालभैरवनाथांच्या नित्यसेवेत श्री कालभैरव अष्टक स्तोत्राचे नित्य पठण केलेच पाहिजे. रुद्राक्ष माळेने ओम श्री कालभैरवाय नमः ह्या मंत्राचा जप करावा. प्रति अमावास्येला श्री कालभैरवनाथांना हार, नारळ, खडीसाखर, यथाशक्ती दक्षिणा, त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करून त्यांचा मान सन्मान करावा. श्री कालभैरवनाथांची पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री कालभैरव पाताळवासी आहेत. त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्र त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पाहतात. त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्राचे फळ त्वरित मिळते. श्री कालभैरवनाथांच्या अग्नीशिवाय कोणत्याही सूक्ष्म क्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक ऊर्जा डोक्यात आणि शरीरात जाणवत असेल तर सलग 6 महिने श्री कालभैरव साधना करावी. त्यांची साधना निर्गुणात तरस बनवते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री कालभैरवनाथांच्या विना ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावला तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोड वृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. त्यावर जाऊन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुटली सुख शांतीही गमावून बसाल. इथे कधीही मानस्तरीय मजा मस्ती किंवा इतर अवहेलना करू नये. नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात वसण्याचा प्रयत्न करावा. श्री कालभैरवांच्या अनुभूती हिने आत्ममार्ग निर्दोष सुरू असल्याची पुष्टी करते. ती कालभैरवांच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावून येतात. मन, हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सद्गुरु भक्ती सुखदुःखाच्या पलीकडे गेल्यास दैवत सद्भक्ताला जीवनाच्या आपदास दिलीप पाठीशी घालते. आध्यात्मिक जीवनात घोर साधना, सात्विक, वैराग्यपूर्ण व सद्गुरु अधिष्ठान युक्त असतात. ह्या साधना सहज समाधी अंतिम ध्येय योगापर्यंत घेऊन जातात.